सीतादेवी मुक्काली अंजलीबद्ध जनरबद खई हनुमंतु अन्य संगत खई देवी श्रीरामचंद्राल दूध जानसिल हनुमंतु दाव देवान सीते देवी तिम चखत्तिर जानू एक मुद्दी तशीच अडयाळ वाक्य मेजर विश्वासम चखत्तिर संगुन दिन बळे नस यशी मंगुन ते मुद्दी दिन आपडन कणयाळी मळली ती मुद्दी दिक्कन आपडन सीतादेवी ग श्रीरामचंद्रा ते मुद्दी दिल्लेल वेळ असेल तो संदर्भ मन आयल खई अत्यंत भक्तीनं श्रीरामचंद्रा दिक्कू चेलगान ते मुद्देग देवी दिक्कत आयुष्मुंड त्यावेळी हनुमंत श्रीरामन संगीन असेल दोन अडयाळ वाक्य देवीली संगत खई मला एक रामायण अरे कमट सांगितलं सर आता भावार्थ रामायण सांगितल्या एक इतिहास मळरी वल्कल धारण कुर्ची वेळचे सिंगिवेर बरोबर देवी वल्कलने सुकळला आसिने ते श्रीरामचंद्र देवाने सोंदिले ते भी वो श्रीरामचंद्रागे देवीगे मात्र कुर्ची विषय योशमून एक अडयाळ वाक्य दुसरा एक कसं नाही मळरी एक वेळे तंगेल विवाह झालेले ते वेळेचेरी देवी श्रीरामचंद्र पायू पोरसून नसेल खई ते वेळेर होकी आता पडेल ते मुद्दीनीच राहणू एक तर दुधा वर्त खई आणि दुसरी देवाल पायू पोरसू प्रारंभ करत खई यांनी कुजाने देवाग आश्चर्य दिले देवालिंगीन खई इत्या मेगेले पय्या विषय ओढवे तू गेल मुद्दी यशमून तवल देवी सिंह गई हे रामचंद्रा ते दूल नहीं एक वेळी यो पाद स्पर्शन करताना एक भक्तोरू एक स्त्री जान परिणाम पावले जना ऐकेल नस ये मुद्दे जलेरी अमंत भक्तर असे ते पुड्डे खयींची तंग सुगन असेल पय्या ते स्पर्शन करताना उतली पाहिले जान परिणाम केले आम्ही ती करतली यश म्हणून निमते जली गई ये वही श्रीरामचंद्रा के सीतादेवी के मात्रम कुछ जान विषय तो अडयाळ वाक्य जन संगीने तेजम जानिक देवी श्री हनुमंतालिगी सगळ विशेष निंगुन मन आंगरता लक्ष्मण ती करता मला निंगीता ये सगळे जान तरी देवी संगत के उतले उगी मक्का अंग सुगुनेन ओरका म्हणते श्रीरामचंद्रालिगी तुम प्रार्थना कोरका यशमन सांगता ते अनेकी तिकर तमळरी ते देवीले मत्तरी असेल जानसिली ते चूडामणी मळले ते आभरण देवाजांदी पेट्टेदा अनिक देवी दोनी अडयाळ वाक्य संगत आखी ते तेश मळरी एक वेळरी सीतादेवी नांदूवरू एक अक्क वड्डे जाल खई मागिरी तत्तेग त्याकी राग इतना अवंगाल का म्हणून खई सीतादेवी तवळ श्रीरामचंद्रान संगीन खई मैं गेले आवश्य जाने से काही गई कसल दोष ना आता म्हणस दिलेली तो ते की राग काही के ई म्हणून अवंगाले ईश म्हणून ते देवी गई देवागे मात्र कोळचे जनसे अडयाळ खई तशी अनेक सांगितले ते मळरी तंगेल विवाह जाने लेले ते वळचेरी आम्ही आता शोभन ने म्हणताय तेरा श्रीरामचंद्राला नाव सांगून तो आम्ही ते शोभन म्हणताय तशीची सीतेगिनी श्रीरामचंद्रा रबून शोभन म्हणून हे ब्राह्मण बैलानी ते ब्राह्मण स्त्री अंक इथे पिढी पारितोषिक दिम गाणवे त्याच्या खातीरी सीता तेंकाय आलो जन्नतील रब्बी लुगुनी तिकेल म्हणरी देवाने जंगुल विळिखी सीतादेवी तवळी ती म्हणून सीतादेवी काय दिमन अंजान गुम टेपलेले एक माळा कान तंक पारितोषिक जान दिले म्हणू सांगिल्या ते एकेकडे आळ वाक्य ते बी देवागे सीतादेवीगे मात्र कोळचे विषयू त्याच्यानंतर भूगल कथा म्हणून सांगून काय तेवरेपर्यंत काय खानू पिवनू नत्तिलने रब्बिले जानसिल हनुमंतू देवीले अनुवाद कांगेनु थंग सुगुन वत्त खई वचुंजे तरी समाची ते रावणाले उद्यानस थंगा अत्यंत स्वादिष्ट जानसिले फळ मुलादी सगळं ते सगळं थंग वचून खमचा प्रारंभ करता त्याला ते वेळेचे ते हनुमंता दिसतात काही अवंग येलो मगेल कार्य साधी जल्या त्याला रावंग येईल जान रावणान जाण जाऊंगा अंग समस्त लोक अंगता जे बसून असली कळा गळी एमका अमलाल खातीरी ते वन सगळ्यांची पावडे इथं काही ते रूग सगळं हुम्माटून सगळं थंगा घालू
थंगा तक्का कावल रबिल जानसिल्ले ते राक्षसांसग निधन करतखी तशी सगळं कोरजम चानिक यो बी वरतवळीची रावणाली गेल्लो रावणाने तिगेले म्हणाय तगेले सासू किंकर म्हण सै तगेले एका बटालियन सैन्य तांकां बळयले खंय तांकां हे 700 जाणांक हनुमंतान निधन केले तेंच्यानी प्रहस्ताल पूत जावन आसले जंबूमालीक भेटयलो जंबूमाली सैन्य सगळी तेंचे येयले जाल्यार तक्काय ते हनुमंतान कालपुरीक भेटयलो तेंच्यानी 7 मंत्री आल पूत येयले खंय अति प्रगल्भ जावन युद्ध पाडव आशिल्ले आळ निरायुध जावन ते हनुमंतान तांकांय सगळ्यांक यमपुरीक भेटयले तेंच्यानी 5 सैन्य आदी पयले खंय रावणाले म्हळ्यार एक एक रेड चोण 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 येताय त्या 5 सैन्य आदिवांकय पूर्ण रूपारी तांगेले सैन्य सैद तांकां दिमशी मारला खंय तेंच्यानीक रावणाल पूत जावन आशिल्ले अक्षकुमार अत्यंत युद्ध पाडव आशिल्लोय ഒരുപാട് വരെ ബലം ആशिल्लोय युवत्व आशिल्लोय जावन आशिल्लो तो अक्षकुमार तागेलें येवपाची गंभीर जावन आशिल्लें वर्णन तोंडांतल्यान अग्नी एमचे कावन आशिल्ले 5 सिंहाक पूट केले रथाचेर गई तो येता उदय सूर्य अलका दिसले म्हणटा ताका हनुमंतान दूर सून दिकुची आनी गज तागेलें लक्षणां दिकुची आनी गजी ताका दिकाळ तो ओर सोडूपणा कारण ते म्हळ्यार युद्धा आवळेचेरी अक्कलगेन निधन कोरकाले तुदलेन जोली चेडतली ते दून अत्तंचक निधन कोरया अशें म्हूण सांगून ते अक्षकुमाराक तागेले पांयां दोर उंबोळ तीर्थ गेलो आनी ताका दिमशी मारलो अशें म्हणटा हे लगेंच्यानीक रावणाक अत्यंत कोप येयलो केवल एक वानर लंकेक ಏನು उतलेंची कष्ट नष्ट सगळें इंद्रजित येयलो तावळ इंद्रजिता पेटयलो खंय इंद्रजितानी तरी तागेलें सर्व रूपारसेनी युद्ध केले शेषम हनुमंताली की कांय करूं जायना ब्रह्मास्त्र प्रयोग नंतर अन्यथा मार्ग ना म्हणून मना गेलो जावन आशिल्लो तो इंद्रजित ब्रह्मास्त्रा प्रयोग करता खंय ब्रह्मास्त्रा प्रयोग केलेले ते वेळेचेरी ब्रह्मदेव हेंचे तरी हनुमंताली की ओलूच सांगात अशें म्हणटा ब्रह्मास्त्र प्रयोग केल्यार ब्रह्मास्त्रांची तुका कांय जम ना म्हणून वय जाल्यार ताका तूं मान दिवंका अशें म्हूण सांगत खंय ब्रह्मदेवान सांगिल्लें मान दी बुद्धिमतां वरिष्ठ जावन आशिल्लो तुतूर सबार बुधवंत जावन आशिल्लो तो हनुमंत ती करता अशें म्हळ्यार रावणा मुखार वच्चे आशिल्ली योचित उचित जावन आशिल्लो सन्नोर अशें म्हणून ते ब्रह्मास्त्राक वळंगी जावन दिता अशें म्हणटा तशें ते ब्रह्मास्त्र बंधन येणू थांगा सुगून ते कोण रावणाले राक्षस सैन्याचे येणू ताका काणू रावणाल थंगा व्हरताय जाल्यार बुद्धिहीन जावन आशिल्ले तांणी केल्ले ते क्षण ब्रह्मास्त्रान बंदीत जावन आशिल्ले हे हनुमंताक तातून चेडव्याक दवरले घाल मंदीने तवळ ते बंधन हांव चेडव्याक बंधन येयलें ब्रह्मास्त्रा बंधन पाळ जाताना तशी ते ब्रह्मास्त्रा फल वास्तवीक जावन नतिल्लें ते हनुमंताक घेनू ते रावणाल सदसा वताय तो रावणाल सदसान वतसना रावणू तागेले सगळेची मंत्रीवर्यांनी तांणी सगळे जावन आशिल्ले सदसा बसलात ते वानरा प्रहस्तुत निमगीता तूं कोण इत्या आयलो इत्या अशी सकयल्ले अशें म्हूण हाका सगळे जाप दिता प्रहस्ताक न्ही समज रावणाकच ताजें उत्तर सगळं हनुमंतराय दिता जाल्यार खल्ला राबुगा म्हणलें की हें जमच्यानीक अत्यंत कोप येयलो रामाल दूत हांव सुग्रीवान म्हाका पळयला सुग्रीवान मंत्री हांव तशें आशिल्लें खल्ला रबनूज उलम जाग वचूं ना अशें म्हळ्यार त्या हाजेरी आपणान बाल काणू रावणाल सिंहासना बशी उंचारी एमचे लगान आसन करून बसतलो खंय आनीक रावणाली की तागेले जाप दितलो खंय हाचेर करतना सगळं रावणाक मस्त कोप येयलो अशें म्हण मात्र न्हय रावणा उपदेश दिले की हनुमंताक तुका मस्त बरें बल न्ही आसा सैन्य बल आसा
सर्व उडयस्तत्वोळമായ विध सगवय तुंगोरुग अंगेतला मनीषुनई जल्लेले अत्तान मुर्चे बेगेसिल ओरु मात्र तुंग अंगेतला मनीषा अत्तान मुर नामल ओरु तुंग अंगेतला नामल उडुगास्तु बुजाई तेदुगुन श्रीरामचंद्रो मला साक्षात विष्णूची श्रीराम जानंग उदारगे नाही इलेदा ते सीते उदलेव घेऊन त्या श्रीरामाला पाय म्हणांद वर्णिक तू माफी मागना दिले तुका खंडीत जानतो निधन करतलो अश म्हणून सांगता हे लेगेन ऐकूच्यानी ता कोप येयलो रावण तवळी सांगत गई हे अका दुधाक तवळी तुम्ही दिमशी माराय गलत छेद करा येश म्हणून तवळी बी शोणू सदा सांसून तांडबून सांगत गई दूताक दिमशी मारचे ते मर्याद नाही आनु सर्वशास्त्र ಕೊಡ್ತಲ್ಲದ तका आमकां अपमान करून पडोव्यात नंतर तका निधन करू आम्ही एका कालागे पाहणा अशें म्हूण सांगता ते आयकून रावण सांगत खंय वानरांक बळ म्हळ्यार तांगेले बल्लार ते बालक तोर ताका अपमानीत करून सोडया अशें म्हणून तरी ते राक्षस भडम मारी सगळं थांगसून एक आयुधान तरी ते बालका थ्रूच वयताय खंय ते 14 आयुधाचें सगळं खंडन चिन्ह ओड एक आयुध चिन्ह ताजे सगळं धार वतनंतन करून बालनिका थ्रू कांय जायना खंय तबला खूब आई ते म्हूण रावण हनुमंता लेगीत कितें घे तवळ सांगीन खंय कांय ना उज्ज दिल्यार ओड ना म्हूण सांगीन खंय ते आयकूच आनीक रावणान सांगीन खंय तुमी वस्त्र आणजे तरी वेडावन ताका तेल लांबून तरी उज्ज दिया येश म्हूण तशी उज्ज दिन त्या तुयले उज्जोय लागना खंय म्हूण उज्ज लागना म्हणजे दुसरे रावणान लेगीन घे तूं सांगीन उज्ज लायल्या बरो म्हण आतां उज्जोय लागना मग कितें उपाय म्हूण सांगूच्यान सांगीन तूं फू मारलाय बरो तूं फू मारल्यार उज्जलान फू मारल्यार उज्ज लागतलो अशें म्हूण सांगीन खंय तशी तो रावण उज्ज लायले वेळाचेर फू मारता खंय तागेले धाई मात्ते धाई तोंडार आसतील ते मिशे सगळं उज्ज लागत खंय तवळ आमगेले भाशेन एक सांगा बस मिशयांची उडी लावप म्हूण ते तुमी परनाळान कोणें ऐकी नासतना हांगा सुगून वयलो प्रयोग तो मिशयांची उडी लावप म्हूण म्हळ्यार कोण की बायलाल विशय करून तांचो सुगून नेडिजम च्या चोयताय म्हळ्यार तांणी लज्जे येतले मात्र तांके शिसले अपमान येतलो तेदून सांगप आसा मिशयांची उडी लायशी गो नाल्यार मिशयांची उडी लायशी रे म्हूण सांगप आसा तो एक प्रयोग च्या कारण जाल्लेले ह्यो एक संभवत तशी ते रावणाल तोंडाक आशिल्ले सगळं मिशेक सगळं उज्जला गलो केसांक उज्जला गलो ताजेन करता रावणाकची ऐश्वर्य ना जाल्लें अशें म्हणलें एक अवस्था येयली म्हणून थांगसून ते उज्जला गेल्ल्यानसून ते बाल्लेगेन ताजे मरे तो मेमस्तका कितें आसा म्हळ्यार उदलें ते लायल्यार उदलो आमगेलान जे तरी ताका वेडा आयलेरी तेल्लान फुगे येयलेरी तेल्लेय पावना आमगेलें पावना म्हण जाल्लें लास्ट सीता देवीन नेस्त वस्त्र काणाडी म्हूण रावणान सांगूच्यानी बाले होड़ कोरचे रब्बेने म्हणतो हनुमंतान नादिला अन्याणु वेडाणु सही बाल अधिकाय चढतं सदस्य एक अवस्था येयली हे सगळ्या कोळच्यो विशय दून आमी चेड सांगिल्लें ना म्हूण मात्र तशी ते हनुमंताक घेवन तरी तांणी एक वाट्टे वेले न्हेसोर गोंदोळ घालून ताका अपमानीचे वरचे लगान घेवन वताय खंय बाकी आशिल्लें सगळं एक दंडर वज्जून तरी ताका अशी घेवन वताय वचे वेळाचेरी कोकी बिळीगल चमकता एक सायडाक हे सगळें चमकुचे वेळाचेरी हनुमंता लक्ष येते अशें म्हळ्यार राती उजवाडान सुद्दां सगळे लेंगेक दिकिल्ली आतां हे दिस उजवाड लेंगेचे सर्व वाटोय सर्व संकवय तंत्रप्रधान जावन आशिल्ले सर्व कैरी मनाक करूं जाताले ते अत्यंत संतोषान चांग कूर्म बुदयेन निरीक्षित करून वतलेले खंय आनीक ते गोपुरा हांगा पावंजमच्यानीक सगळेच गांवांत प्रधान जावन आशिल्ले बीदी वेल्यान सगळें भोवन तरी ते गोपुरा हाली पावंजमच्यानीक ताका मागदून घेवन वतल्यान आशिल्ले ते राक्षसां सगळं माड्डून मुस्तून दिमशी मार उंचार उडकी मार चडतलेले खंय आनी ते गोपुरा उंचारी सुगून एक घरांक थांगा आशिल्ले ते रावळारांक तशें आशिल्ले थांगा ते वाडिकेंक कोटरांक हांगा सगळीशी उज्जदीन 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 च्या प्रारंभ केलो खंय ते वेळाचेर सांगा सैन्यान तावळो आसा कुदिरे पंदी आसा म्हळ्यार तांणी उपयोगचे करता जावन आशिल्ले ते घोडे
तशी अस्तियो तशी त्यांनी तांगेली पानशाला तांगेले आहार संभरिची वर्ष जानसी स्थल हे सर्वांग नाशवलं म्हणजे फायग युद्धाच्या त्याने मला खंडित म्हणू ते हनुमंतरायाग ये रावणाली उल्लुंचानी मनांजलने ताज्या हत्तेरी आणि लंगेग ती विभीषणाने घर नई कोर तशी अशोक वनी सोण बाकी सर्वही लासून गोबोर केले म्हणा मी बसेन सांगा बस ते प्रयोग येयलो अंगासून ते हनुमंतान ते लंग सगळीच गोबोर केले खंय तशी 7 दीस ते लंगेग रावण नेसिल्ल्या वस्त्राग बदल दुसर वस्त्र तीन थंगार वास केलं जाणं म्हणतो तुत्तूर सवार नाश नष्टलो खंय तेलेरी ये सगळे लंगे उज्जतींचे फुडे ते हनुमंतान एद्दोळ गर्जन कोरजे तरी एक विळंबर केलं खंय तेश म्हळ्यार चुंकून जेजल्लेले तशीच वर्षंजलेलाण तांणी सग उतले वग्यांग सुगून सोण वचुगा अशें म्हणून सांगीन खंय म्हळ्यार तांकां अभयथीम चार जमळाल खातीर आनी हे अट्टहास केलेले वेळा तिजल्ले अशें म्हळ्यार असंख्य जानसिल्ल्या राक्षसांक प्रत्यक्षारी निधन करून दिल्लें म्हळ्यार श्रीरामचंद्राचे उपरांत ഏറ്റവും चेड राक्षसांक कोणान निधन केलें म्हळ्यार हनुमंतान दिसता हनुमंतान केलेले एक प्रत्येक घडले ते म्हळ्यार एक गर्जनान करतना राक्षस बायलाल उदरां भितरी आस्तिनी जानसिल्ले आनी जे नुगेम गाजले राक्षस शिशुक लेगेन मृतपट्ट जेल्ली म्हूण आनी जमचावची जोडू लेगीन मेली कारण ते म्हळ्यार राक्षसां एक प्रत्येक ती म्हळ्यार तांणी जन्म घेत तवळीच वाडटनी तवळी त्यांनी युद्ध करू भायर सरतनी ते बेगीन प्राप्ती तांकां येतली छट छट म्हण जाता ओगी ओगी जातालें तांगेन काही ते दुगून आनी जमचावचे राक्षसां लेगीन हनुमंतान निधन केलें म्हणतो हे सगळें जावन सगळीच लंगेला सुंजमच्यानी एक संशय येयलो की हनुमंताक वास्तवाक कांय जाल्लें ना जाल्यार सीतादेवी ते हांवें ते लस्तल वेश म्हूण तशी सीतादेवी लेगी वता खंय उचिंजमच्यानी सीतादेवी कांय बाधा कांय जाल्ली ना जाल्यार सीतादेवी अत्यंत दुखीत जावन बसयली म्हळ्यार हांगा बसयली राक्षसियान सांगून हे वानराल बल्लाक उज्जला घाल म्हणून उज्जलान अशी उज्जला घाल असं सगळे लिंगी असं म्हणून सांगूचे आनी देवीक एक मनाक शंक येयली खंय हनुमंता दिकूची आनी ती शंक सरली तशी देवी लेगी अनुवादक हांगेन पुनः थंग सुगून वत्तद हनुमंतू ते वच्चे पुरतंजानु देवी दुसरी ते हनुमंताली विनंती करता काही उतले ओगी हांगा सुगून म्हाकेन वरचे बेगेजान ते श्रीरामचंद्रा लेगी ते लक्ष्मणा लेगी तशीच तुगेलो राय नासले सुग्रीवा लेगी सगळें सांगू गा अशें म्हणून सांगना आवडन ते विरहाग्नीचे ते तीव्र दैत्य म्हणून हांगेलो जानसेल तो हनुमंतू सांगत खंय देवी आत्तंची हांव लेखीत म्हणस जाल्यार देवी घेन म्हाका मेगेल फाटीर बेसल जाल्यार श्रीरामचंद्राल पांय म्हणान हांव सोडतस म्हूण तो ती देवी ते तुका साध्य म्हूण म्हाका कळटा जाल्यार ताका पावसकूट तडस देवी उन्नयची करता खंय तातूंत प्रथम सांगत येते म्हळ्यार हांव म्हाका लंगेक रावणान हाडटसतना त्या पुष्पाकार बसून दिकुचे आनी ग तो समुद्र दिकुचे आनी ग म्हाका पदना भंय हांव ते समुद्रान पडटले म्हणून भंय आसना तो तुजे फाटीर जाल्यार म्हाका अत्यंत भंय करता तूं ते हांव एम ना अशें म्हणून दुसरें सांगत ते म्हळ्यार तूं म्हाका वर्त दिखतना ही राक्षस का फाटी घेवन येतली तांणी तुजी युद्ध करतली युद्ध करता वेळार म्हाका कोण चयते न्हय हांव एकली आसतली म्हाका चमच्या कोण जमना ते वेळार ते भेते येवेत ते दुगून हांव एम ना तिसरें सांगत खंय तुवें ह्यो श्रम केलो खंयचेय एक रुपारी एक पराजय जाल्लो म्हण असो तांणी म्हाका वेगळे कडेन व्हरून पळोवन बेसयतली ते खंय ते म्हूण दिकून काडून दुसरे काल विळंब येतलो ते दुगून ते नाका म्हूण चवथे मागीर देवी सांगत खंय रावणान म्हाका फार सांगलेली तशीच तुवें कोण नंतर म्हाका घेवन गेल्लेली एक विरोचित जान आसलें एक कृत्य म्हूण कोण सांगू ना ते दुगून तशी नाका संत म्हाका हें तरी वेल्ले मात्र पुरंतना तुगेली गे वता निपून कोण नंतना एमच्याक तयार ना
विरोधी जनसिल प्रवर्तिने थी इशमल कारणारिमु तेंजम चाने मागिरी देवी संगत गई क्षत्रियोचित जानु कोरकायते तेरावनाग ये लंगे गेनु मतलब तग्गलपुराम तेरेनु ते श्रीरामचंद्रान युद्ध कोर हरवोनु मक्काइगेनु वापस होचुआ तेंदा वीरोचित जन क्षत्रियोचित जनसिले एक कृत्य यशमुन संगुचे मगिरी देवी संगत गई आरामत्ते कारण इति संगदाशमलरी ते कुलवधु मर्यादाशमुन ते तेशमलरी भर्तृभक्तिं पुरस्कृत्य रामाद अन्यस्य वानर नाहं स्प्रष्टुं स्वतः गात्रम इच्छेयं वानरोत्तमामुन मलरी मेगलदे हाग श्रीरामचंद्रुने को कोण अప్పుడుక आम आग्रही जायना अन्यथा से लुतुगल फट्टीर चोना में तामलरी ते समझमना ते कुलवधु मर्यादा नहीं यशमुन सग संगत गई ये सगाई कुछ आने का ते देवी ले अत्युन्नत जानसिले ते आदर्श ते श्रीरामचंद्र मलल ते देवाले आदर्श पुरुषानसिल ते देवाले गुणे जान समंजस पड़ जाने क मठा स मनमनांगोर ने तिरते देवी नमस्कार गोर उतले होगी अंगा श्रीराम एन तेरी देवी का एन ओरो कारण जत्ते ने यशमुन संगुन जतेरी देवी की नमस्कार को थंग सुन बाहर सोरनु वापस लंग सोनवत्ता यशमुन तो ते शिव चुनु पेल्तड़ी लवण समुद्र थंगा हनुमंत प्रदेश गोर्रबी लेदल अगेल भागवान नरसग तंका तनी इति करताई मळल ते अज्जेरी शिरबी न्यायद तेवळे जरता हनुमंत सांगोचुन कंडेन सीतये म्हण सांगून तो सांगोचुन देबता दूर ते हनुमंतादि कुचानी गय तनी आह्लाद प्रकटन करू तोडंगिजल हे लग्गेम चानिग सीता दिक्किल मुन्ने संगದ दिक्किली सीता ಆಗಮಂತ ಸಂಗದ मैं तुदले शिरित गेलमन्ना आची आगांश ओण होर्चगतीरी तंग सग भारी आनंद जल्लो तनी तंग सुने कडेशी मगिरी वापस चुंजतेरी श्रीरामचंद्राली बताई थंगा उच्चुंते श्रीरामचंद्राली यो भी वो संगना पड़ना ये सुंदरकांडा छो तो अध्याय समाप्त जता सुंदरकांडा जो महत्व इत्ते इश्मलरी कोण पड़े ये सुंदरकांडा इकता इश्मलरी तंका ये संसार सागर तरणगल जानसिन अनायास अंतरणगर को साध्यस्तनेश मुणु तजी फलस्त्रुदी मलरी तंतु गायत्री विन्यासकल वलस मुणु विद्वांस श्लोक संगताई ये रामायण सगळे कुछ बदलाग सुंदरकांड मात्र ऐकलेरीची पूर्ण जानसिन फल मिळताने यशमुन संगताई गायत्री अंग सकलता तीन भाग 60 अक्षर सिले ते तीन भाग 8 अक्षर सिले तीन वेद हंसगुन कळले वेद पारायण केले तेंची फल सुंदरकांड पारायणान करतान मिळतान सांगताय तशी मस्त प्राधान्य सिंजानसिली सुंदरकांड कोणकी ऐकिल्या अशी म्हणाली ते श्रीरामचंद्राल पूर्ण जानसिले कृपा कडाशत जरिजाम का म्हणून आणखी मुखारी इशीच सिने सद्विषय ऐकोसन महाभाग्य दीम का म्हणून सांगुच बेगे मग काय भाग्य दीम का म्हणून ये बेगे उद्यम कालो जानसिले श्री सुधींद्रवाणी म्हणाले ते संस्थे गई सर्व रूपादिसिले आणखी आत्मीय प्रजन आगसिले अनुग्रह हरि गुरु तांगेल तर्फेन मेळका अशी म्हणाले विनम्र प्रार्थनेन करताना हांव ये मगेल 2 उतरांक विराम दिता म्हाका ऐकल सगळ्यांक पुनः नमस्कार कोर रब्बेता।